आज 17 मार्च रोजी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड दिल्लीच्या माध्यमाने संपूर्ण देशात वक्फ अमेंडमेंट बिल जो संसदेत सादर केलेला आहे 2024 आणि जो वक्फ बिल 1995 आणि 2013 मध्ये सुधारित होऊन झालेला आहे त्याला रद्द करण्यासाठी या भारत सरकारने प्रयत्न केलेले आहे। त्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतभर वक्फ अमेंडमेंट बिलला अपोज करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर हे निदर्शने होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून जळगावला आज आम्ही एकता संघटना व विविध संघटनांच्या माध्यमाने हे निदर्शने करीत आहोत। आमची मागणी फक्त एकच आहे, माननीय महामहिम राष्ट्रपती, माननीय लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष, पंतप्रधान तसेच विरोधी पक्षनेता यांना त्यांनी आमच्या संपत्तीच्या प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी जे शासनाने ऑलरेडी 1995 पासून कायदा केलेला आहे त्या वक्फ कायद्यामध्ये कोणत्याही स्वरूपात बदल करता कामा नये। तो कायदा भारत सरकारनेच केलेला आहे, त्याच्यात जी सुधारित आवृत्ती केलेली होती ती 2013ला केलेली होती, हे आम्हाला मान्य आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आमच्या शीख म्हणा, हिंदू म्हणा, ज्या मंदिरावर प्रतिष्ठित ट्रस्टी म्हणून मुस्लिम नाही, त्याप्रमाणे वक्फ अमेंडमेंटमध्ये ते आमच्या वक्फ जमिनीवर हिंदू बांधवांना त्या ठिकाणी घेत आहे। म्हणजे हा एक प्रकारे शासनाचा एक दुय्यम धोरण आहे व सर्व अधिकार हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे, त्यालाही आमचा अपोज आहे। ट्रिब्युनल जी कोर्ट आहे वक्फची त्याचे अधिकार काढून घेण्यात येत आहेत आणि फक्त मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत। जर 1995ला शासनाने याला मंजूर केलेलं आहे, 2013लाही मंजूर केलेलं आहे, तर मग आता 2024ला यात सुधारणा करण्याची काय गरज आहे आणि संपूर्ण मालमत्ता ही शासन दरबारी जाण्यासाठी हा एक मार्ग केंद्र शासन करीत आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि विरोध करतोय।